नमस्कार, न्यारी चवमध्ये तुमचं खूप खूप मनपूर्वक स्वागत। आज आपण मस्त असा काकडीचा परोठा बनवूया। ह्या अशा बिया घालायच्या नाही आहेत। आता मी अशी काकडी किसून घेतलेली आहे। एक मोठी काकडी घेतले, आता ते आपण पिळून घेणार आहोत। आता त्याच्यामध्ये स्टफिंगसाठी 2 बटाटे घेतलेत, आमचूर पावडर, जिरा पावडर, ठेचलेली मिरची, आलं अर्धा इंच घालायचं आहे, कोथिंबीर अशी बारीक चिरलेली, मीठ। हा उकडलेला बटाटा आहे, असा किसून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये अर्धा इंच आलं घालायचं आहे। कोथिंबीर ही अशी बारीक चिरून घेतले। आमचूर पावडर 1 चमचा घालायची, जिरा पावडर 1 चमचा, ह्या 2 मिरच्या घेतल्या ठेचलेल्या आहेत ह्या, मीठ अर्धा चमचा घालायचं। हे सगळं मिक्स करून घेऊया। हे व्यवस्थित अगदी मिक्स करून घेतलेलं आहे। आता याचे पराठे बनवूया। हे 2 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, असं चाळून घेतलंय। त्याच्यामध्ये मीठ अर्धा चमचा घालायचं आहे। हे सगळं मिक्स करून पाणी घालून मळून घेऊया। चपातीसारखं मळून घेतलेलं आहे हे पीठ। हा एवढा गोळा घ्यायचा आहे, जरा चांगलं पीठ लावून घ्यायचं आहे, कारण काकडीला पाणी सुटलेलं असते। हे स्टफिंगचा एवढा गोळा घ्यायचा। हा स्टफिंगचा एवढा गोळा घ्यायचा आहे, असं व्यवस्थित भरायचं आहे त्याच्यामध्ये। आपण पुरणपोळीचं कसं भरतो गोळा त्याप्रमाणे भरायचा आहे। आता भरून झालेला आहे। आता पिठामध्ये आणखीन आता चांगला बुडवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने दाबायचं आहे चारी बाजूने सगळीकडून। आता लाटून घेऊया। व्यवस्थित असं कडेने लाटून घ्यायचं आहे। कडेने पातळ पाहिजे। अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे। आता आपण भाजून घेऊया। आता एका बाजूने भाजलेला आहे, परतून घेऊया। चुलीची आच काय जास्त करायची नाही आहे। तेल सोडायचं 1-2 चमचे, हवं तर तुम्ही तूपही सोडू शकता। असं भाजतानाच काकडीचा वास छान यायला लागलेला आहे। फार टेस्टी लागतोय हा पराठा। आता भाजून झालेला आहे, पाहू शकता तुम्ही किती छान झालेला आहे। अशा पद्धतीने या दह्याबरोबरही खाऊ शकता तुम्ही। मस्तच झालेला आहे हा पराठा। टोमॅटो सॉस बरोबर किंवा दह्याबरोबरही खाऊ शकता। ही माझी रेसिपी कशी वाटली, आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।